नमस्कार सर्वांना, मी आपला टेक्निकल एक्सपर्ट मयूर पवार आपले ऑनलाईन टेक्निकल मिस्त्री या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. आणि आपण आज लाईव्हलीहूड VPRP या विषयाबद्दल नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. चला तर मग पाहूयात. तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा. VPRP NRLM या ॲपमध्ये जायचं आहे. VPRP NRLM ॲप ओपन झाल्यानंतर आपल्या ब्लॉकने दिलेले लॉग इन जे क्रेडेन्शियल आहे ते इथे टाकायचे आहे. अशा प्रकारे VPRP लाईव्हलीहूड NRLM SHG चे काम कसे करायचे आहे त्याबद्दल माहिती आहे. सर्वप्रथम आपण आपली जी लोकल लँग्वेज आहे ती निवडायची. केल्यानंतर सर्व SHG समूह आपणास तिथे दिसेल. थोडा प्रतीक्षा करा, कारण की सर्व्हरवरून समूह डाउनलोड होण्यासाठी थोडा वेळ लागतो. अशा प्रकारे सर्व समूह आल्यानंतर आपणास चेक करायचं आहे की सर्व समूह आपल्या GPमधील आलेत की नाही. तर आपण पाहूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिला बचत गट यामध्ये आपल्याला लाईव्हलीहूड प्लॅन कसा भरायचा आहे ते पाहूयात. तर आपणासमध्ये जाऊन चेक करूयात. तर पहा, इथे आपणास ॲडेड प्रोफाईल जे की आपण 2024 या वर्षामध्ये VPRP लाईव्हलीहूडचे काम करताना भरलेले समूह इथे दिसतात. तर उर्वरित हे 3 पेंडिंग प्रोफाईल आहेत, तर ते आपल्याला ह्या वर्षीमध्ये ॲड करायचे आहेत. तर हे नवीन समूहातील सदस्य ह्यामध्ये ॲड झाले असल्या कारणाने यांची माहिती आपल्याला ॲड करायची आहे. त्यानंतर आपण पाहूयात की लाईव्हलीहूड प्लॅन कसा भरायचा आहे. लाईव्हलीहूड प्लॅनवर क्लिक केल्यानंतर आपणास ती महिला इथे दिसेल, शिवकन्या शिवहार. आपण त्यावर ॲड प्लॅनवर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये खूप सारे ऑप्शन इथे येतात. आपल्याला ज्या विषयाचा तिला प्लॅन द्यायचा आहे त्याची आपण इथे माहिती भरूया. फार्मिंग इंडिव्हिज्युअल, फार्मिंग ग्रुप, अदर फार्म बेस्ड इंडिव्हिज्युअल, अदर फार्म बेस्ड ग्रुप, ॲनिमल हजबंडरी इंडिव्हिज्युअल, ॲनिमल हजबंडरी ग्रुप, NTFP ग्रुप, नॉन फार्म, त्यानंतर नॉन फार्म मायक्रो एंटरप्राइजेस ग्रुप, NRM वर्क. एवढे आपल्याकडे इथे प्लॅन उपलब्ध आहेत. तर तुम्ही यापैकी कोणता प्लॅन तिला देणार? ते ऑलरेडी तिच्याकडे व्यापार आहे, तर आपण याच्यावर फार्मिंग इंडिव्हिज्युअल बेसवर तिला एक प्लॅन देऊयात. आता बघा, तिच्याकडे शेती अवेलेबल असेल तर ती कोणते कोणते इथे व्यवसाय करू शकते. आपण फळभाज्या लागवड या ॲग्रिकल्चर कॅटेगरीवर क्लिक केल्यानंतर कोणत्या हंगामामध्ये, खरीप, रब्बी, झैद आणि राऊंड ऑफ द इयर. राऊंड ऑफ द इयर म्हणजे पूर्ण वर्षभर, नाहीतर उर्वरित ह्या कोणत्या 3 सीझनमध्ये तिचं काम असतं. आपण आता इथं रब्बी याच्यामध्ये तिला फळभाजीपाला, पण सहसा भाजीपाला लागवडी आपण पूर्ण वर्षभरच करत असतो. कोणते ना कोणते भाजीपाला आपण तिथे निवडत असतो. त्यानंतर आपण पीक निवडूयात. कोणत्या प्रकारचं तिला पीक निवडायचं आहे. नवीन जोड होय करायचं. त्यानंतर आपल्याला त्यामध्येच कोणते कोणते ऑप्शन येतात. तर आपण जे की तुम्हाला त्या फळभाज्या तिला लावायच्या आहेत त्यांची पूर्णपणे इथं लिस्ट येईल. तर तुम्ही एक कांदा कांदा हे पीक आपण घेऊयात. तर तिला किती लागवड करायची आहे? एकरभर लागवड करायची आहे. तिच्याकडे क्षेत्र किती आहे? आपण 2 एकरमध्ये कांदा तिला प्लॅन द्यायचा आहे. श्रेणी निवडायची आहे. तिच्याकडे उपकरणे नसेल तर उपकरणे घ्यायची आहेत तिच्याकडनं. उपकरणांसाठी आपल्याला प्लॅन द्यायचा आहे. आता तिला कशाची आवश्यकता आहे ते पहा. त्या उपकरणाची आवश्यकता दिली आहे. ट्रॅक्टर, तणनाशक, पंपसंच, आदिवासी विभाग, पंप सेट, असे खूप सारे विषय इथे दिले आहेत. तर आपण ट्रॅक्टर घेऊयात उपकरण आणि जतन करूयात.
होय करूयात, योजना सरकारी, नाहीतर SHG कडनं उपलब्ध करून घेऊयात, डन करूयात आणि त्यानंतर पुढे जाऊयात. तर अशा प्रकारे आपण हा प्लान जोडलेला आहे. त्यानंतर बॅक आल्यानंतर पाहूयात एक प्लान आपण तिथे दिलेला आहे. त्या प्लॅनवर नंतर क्लिक केल्यानंतर हा प्लान तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर परत बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर लाईव्हलीहूडमध्ये जाऊन परत तिची रँकिंग तिथे द्यायची आहे. तिला 1 नंबरची रँकिंग देऊन चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म रँकिंग करायची आहे आणि प्रमाणित करायचं आहे. जर आपण अशा प्रकारे इतर महिला जर निवडल्या, त्यांना वेगवेगळे प्लॅन दिले, तर तुम्हाला ह्या रँकिंगमध्ये ते प्लॅन दिसतील. त्यानंतर बॅक आल्यानंतर तुम्हाला दिसेल की वापस आपण चेक करूयात समूहामध्ये. या समूहामध्ये लाईव्हलीहूड प्लॅन्स पाहूयात. एक प्लॅन आपण दिला आहे, ह्या एक प्लॅन इथे दिसतंय राईट आलेलं. त्यानंतर आपण परत दुसरे समूह जाऊयात. अशा प्रकारे तुम्ही सर्व समूहाची माहिती भरल्यानंतर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, सबमिट लाईव्हलीहूड प्लॅन टू विवो. सर्व समूहाची माहिती भरल्यानंतर, समूहामधील सदस्यांची माहिती भरल्यानंतर आपणास सबमिट टू लाईव्हलीहूड प्लॅन करायचा आहे.